लाल बावटा युनियनच्या वतीने विविध मागण्याकरिता जिल्हा कचेरी समोर केले निदर्शने। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मानधनात वाढ करण्यासह जातीय जनगणना करण्यात यावी आदी मागण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला असून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन व लाल बावटा युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व मानधनात वाढ करण्यात यावी व इतर प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावे आदी मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन लाल बावटा युनियन शाखेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, अशी माहिती लाल बावटा संघटनेचे कॉम्रेड नयन गायकवाड यांनी दिनांक 18 जुलै रोजी गुरुवारी दुपारी 1 वाजता प्रसार माध्यमाशी बोलताना ही माहिती माध्यमाला दिली आहे। आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जातनिहाय जनगणना जे 2011 पासून रखडलेली आहे ती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन आणि दरमहा मानधनवाढीची भरघोस मानधनवाढीचे आश्वासन माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आश्वासन दिले होते। त्या आश्वासनाला 2 वर्षे होऊन सुद्धा अद्यापही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंत्रालयात केलेला नाहीये, मानधन वाढीचा प्रस्ताव त्या ठिकाणी केलेला नाहीये। म्हणून 2 वर्षापासून हे मुद्दार सरकार फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन देत आहे। या आश्वासनाच्या विरोधात आज हे आंदोलन असून जर या येणाऱ्या मंत्रिमंडळ निर्णयात जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विषयी आणि जातनिहाय जनगणना झाली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बालविकास मंत्री यांच्या घरावर आंदोलन करून किंवा जिथे जिथे ते जातील तिथे तिथे त्यांचा घेराव करण्याचा इशारा या आंदोलनाद्वारे देण्यात येत आहे।